नमस्कार, मी विवेक धोटे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासवी, केंद्र जोगीसाखरा, पंचायत समिती आरमोरी, जिल्हा गडचिरोली। दैनंदिन अध्यापनात शैक्षणिक साहित्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। विषयानुसार प्रत्येक घटकाचे व त्यामधील लहान लहान तत्वांचे संबोध स्पष्ट होण्यासाठी शैक्षणिक साहित्य महत्त्वाचे ठरते। अध्ययन अध्यापन प्रक्रिया एकमेकांशी निगडीत आहेत। यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान मिळणे, आकलन शक्ती वाढविणे आणि ती सुद्धा रंजक आणि आनंददायी पद्धतीने। मित्रांनो, ही जी शैक्षणिक प्रक्रिया चालते अध्ययन अध्यापनाची, त्यामध्ये विद्यार्थ्यांना रस आला पाहिजे, रस वाटला पाहिजे आणि ते त्यांचं ज्ञान वृद्धिंगत होऊन ते दैनंदिन जीवनात वापरता आलं पाहिजे। यासाठी अध्यापन अधिक प्रभावी होणे महत्त्वाचे ठरते। त्यासाठी आपण असे विविध उपक्रम राबवितो, अनेक गोष्टी सांगतो, साहित्य वापरतो। त्यामधलाच एक भाग आता आपण बघूया। इयत्ता तिसरीला माझ्याकडे 20 विद्यार्थी आहेत। गणित अध्यापनाच्या संदर्भानं गणिताची उद्दिष्टे म्हणजे काय, तर 3 अंकी संख्यांची ओळख होणे, त्यांना वाचता लिहिता येणे, 3 अंकी संख्यांवरील क्रिया त्यांना करता येणे। त्या संदर्भानेच आपण एक शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे। मुलं त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवणारच आहेत। तर पूर्वी मी तुम्हाला काही या साहित्यामध्ये काही वापरलेल्या गोष्टी सांगतो। असे साधे साधे कार्ड घेतले, त्या कार्डांवर आपण अंकांची ओळख लिहिलेली आहे। त्याचप्रमाणे शून्यापासून आपण 9 पर्यंत ही कार्ड घेतले, वापरणार आहोत आपण। नंतर व्यवहार ज्ञान कळावं यासाठी काही नोटा आपण आपल्याजवळ घेतलेल्या आहेत। त्या कृतीतून प्रत्यक्ष मुलं कसे हाताळतात ते आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्याकडून आपण बघणार आहोत। मित्रांनो, हे ज्ञान जे आपण फलकावर बघणार आहोत, कृतीतून करणार आहोत, तर ते दैनंदिन जीवनात व्यवहारात त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे, ही त्याची फलश्रुती असणार आहे। म्हणून या संदर्भानं आपले विद्यार्थी आता काय करतात, आपल्यासमोर काय सादरीकरण करतात ते बघूया। नमस्कार, माझे पूर्ण नाव सौरभ राजेंद्र श्याम आहे। माझे पूर्ण नाव लक्ष्मी गोपाल मट्टे आहे। आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासवी येथे इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहोत। मी तुम्हाला हाताची बेरीज करून दाखविणार आहे। पहिल्यांदा मी संख्या वाचन करतो। 328 अधिक 236। पहिल्यांदा मी एककाची बेरीज करतो। हे किती एकक आहे? 8 एकक। हे किती एकक आहे? 6 एकक। लक्ष्मी यांची बेरीज कर बरं। 8 एकक, 6 एकक, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हे झाले 1 दशक म्हणजे 10। 1 2 3 4 4 एकक। हे 4 एकक आहेत म्हणून आपण या 4 एककाला एककच्या डब्यात टाकू। आणि हे पण 10 आहेत आणि हे पण 10 आहेत म्हणून हे सुट्टे आहेत, म्हणून आपण या 10ची नोट घेतो। यांना आता याला इथे टाकतो। आता आपण दशकाची बेरीज करूया। हे किती दशक आहे? 1 दशक। हे किती दशक आहे? 2 दशक। हे किती दशक आहे? 3 दशक। लक्ष्मी यांना मग बरं किती होते तर पाय? 20 30 40 50 60 60 म्हणून इथे आपण 6 दशक 60 होते म्हणून आपण इथे 6चा आकडा टाकू आणि येथे 60 रुपये टाकू। आता आपण शतकाची बेरीज करू। हे किती शतक आहेत? 3 शतक। हे किती शतक आहे? 2 शतक। लक्ष्मी यांना मग बरं 1 शतक 2 शतक 3 शतक 4 शतक 5 शतक। हे झाले 5 शतक म्हणजे 500। आता आपण संख्या वाचन करूया। 5 उत्तर किती आला आता वाचूया। 564। नमस्कार जी।